विरहाच्या विविध काठांवर बांधल्या गेलेल्या गाण्यांच्या ताजमहालांची संख्या कमी नाही. विरहाची चुभन संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चढत्या क्रमाने जाणवत जाते म्हणतात. त्या गाण्याच्या अंतऱ्यात आलेल्या ह्या ओळी, बीतेगी कब विरहा किये पापन शामन जानू, हे सांगतायत की तिच्यासाठी ही संध्याकाळ पापीच आहे, कारण त्याचा ठावठिकाणा माहीत नाही. ती बिरहा की पापन शाम कधी संपणार माहिती नाही. बस त्या सांध्य विरहिणीच्या केवळ एवढ्या शब्दांवरून दर्दी रसिकांनी ते गाणं ओळखलेलं असतं, आणि ते म्हणजे मेरी वीणा तुम बिन रोए. आणि हे शब्द म्हणताच मेरी वीणाच्या पूर्ण तेजो महालाचं तेज पौर्णिमेच्या चांदण्यासारखं मनावर पसरू लागतं. सुरुवातीच्या सुरांची कॉड मिळताच लता दिदींचा तो आरोहात तारगंधाराचा स्पर्श घेऊन पुन्हा षड्जाकडे उतरत येणारा आहिर भैरवातला ॲडलिबमधला अतितीक्ष्ण आलाप गाण्याच्या सुरुवातीलाच आपल्या छातीतून आरपार गेलेला असतो. आणि त्यानंतर सरोजचा तो कातील पीस. संपूर्ण गाणंभर सरोजचे पीसेस असणार आहेत, आणि त्या पीस नंतर आता स्ट्रिंग्सच्या पीस सोबत 4/4चा ढोलकचा अगदी संयत ठेका चालू होतो. ठेक्याची लय आणि वजन गाण्याच्या मूडशी अतिशय साजेल अशी. त्याच्या जोडीला इतर तालवाद्यात करतालसारखं एखादं वाद्य वापरलं असावं. आणि मग मुखड्यात ती वीणावरची सुंदर जागा, सजना 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 अशी क्रमाक्रमानं 3 टप्प्यात वर जाणारी आरोही आर्त पुकार, या सर्वांनी तो छोटासा मुखडा संपेपर्यंत ऐकणाऱ्याची घट्ट पकड घेतलेली. एखादी अतिशय सुसंगत, क्रमवार आणि औत्सुक्याने भरलेली गोष्ट एखाद्या पट्टीच्या वक्त्यानं श्रोत्यांना खुबीदारपणे सांगावी, तसे गोल्डन एरामधल्या याच नव्हे तर सर्वच क्लासी गाण्यांमध्ये सुरुवातीचे आणि मधले इंट्रो आणि इंटरल्यूड्स म्युझिक पीसेस असायचे. दुग्ध शर्करा योगाप्रमाणे ते गाण्याशी एकजीव व्हायचे. गाण्यात 100% मिसळताना गाणं आणि ते पीसेस यांची अद्भुत जादुई रसायनच बनायची. परिणामी गाण्यातल्या व्होकल पार्ट इतकेच ते पीसेस नकळत रसिक मनांवर कोरले जायचे. याही गाण्यात हेच घडलंय. स्ट्रिंग्स आणि सरोद यांचे M1 आणि M2 जणू गाण्याच्या मुखड्यातूनच उमलून आल्यासारखे येतात. नीट ऐकलं की आपल्या लक्षामध्ये येतं की गाण्याच्या कंपोजिशनमध्येच ते, विशेषतः सरोदचे पीसेस, पाषाणातल्या शिल्पकृतीप्रमाणे दडले होते. संगीतकार व संगीत संयोजकांनी त्यांना फक्त बाहेर काढून सरोदच्या माध्यमातून सजीव केलं. लता दिदी तर नेहमीप्रमाणेच गाण्याचा प्राणस्वर ठरणारच होत्या. तो सुरुवातीचा जीव घेणा आलाप आणि मुखड्या अंतऱ्यामधली ती घायाळ विरहार्थता, हृदय वगैरे अवयव बायपास करून थेट प्राणांनाच स्पर्श करणारी. लता दिदींनी व्यक्त केलेली ती विरहार्थता या गाण्याचे गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मुळातच उत्कट अशा शब्दरचनेच्याही पलीकडचा शेवटचा शब्द. देख कबीरा रोया हा सिनेमा 1957 सालचा. मदनजींना त्यांचा खास स्वतःचा असा गझलचा बाज 1959 साली अदालत या सिनेमाच्या संगीतात सापडला असं म्हटलं जातं. पण त्याआधीच 2 वर्ष आलेल्या देख कबीरा रोयामधील सर्वच गाणी किती अप्रतिम आहेत पहा. अश्कों से तेरी हमने, तू प्यार करे या ठुकराए, हमसे आया न गया, कौन आया मेरे मन के द्वारे, आणि मेरी वीणा तुम बिन रोए. या सिनेमात इतकी जबरदस्त गाणी देणाऱ्या मदनजींना इथेच या वीणेतून स्वतःच्या संगीताचा खरा सूर सापडायला सुरुवात झाली होती. गाण्यात एक छोटीशी सांगीतिक गोष्ट जाणवते, ज्याला फ्लॉ म्हणता येईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हणजे शब्दानुसार गाण्याची वेळ पापन शामची, आणि गाणं तर पहाटेच्या अहिर भैरव रागातील आहे. पहाट आणि संध्याकाळ दोन्ही वेळेतला संधी उजेड
संधी प्रकाश दाखवणारा कोमल ऋषभ अहिर भैरवमध्येही आहे. यासाठी गाणं अहिर भैरववर आधारित ठेवलं असेल का? किंवा खरं कारण हे असेल की इतकी अप्रतिम चाल सुचण्यासाठी मदनजींना अहिर भैरवच्या सुरांची प्रेरणा मिळाली. पण तरीही गाण्याची गोष्ट इथे संपत नाही. गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं एका गीतत्रयीचा म्हणजे 3 गाण्यांचा भाग आहे. याला जोडून असणारी इतर 2 गाणी म्हणजे अश्को से तेरी हमने हे आशाबाईंच्या आवाजातलं गाणं आणि तू प्यार करे या ठुकराए हे लता दिदींनी गायलेलं भैरवीवर आधारित अप्रतिम गाणं. ही अशी लागोपाठ 3 गाणी सुचणं, ती अप्रतिम असणं आणि ती सिनेमात लागोपाठ देण्याचं धाडस करणं यासाठीच मदन मोहन नावाच्या शापित पण अफाट प्रतिभावंतासाठी प्रकर्षानं म्हणावंसं वाटतं की कोणताही उत्तम संगीतकार जेव्हा त्याच्या स्वतःच्या बेस्ट लेव्हलला असतो, सर्वोच्च पातळीवर असतो, तेव्हा तो मदन मोहनच्या पातळीवर असतो. ऐकूया देख कबीरा रोयामधील एक अप्रतिम गीत, मेरी वीणा तुम बिन रोए.